न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एक सत्य पर आश्चर्यचकित करणारी बातमी। 142 वर्षीय वृद्धाचे निधन। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध नागरिक मानले जाणारे नासेर बिन रादान अल रशीद अल वदेई यांचे 142व्या वर्षी निधन झाले आहे। राज्याच्या स्थापनेपूर्वी जन्मलेले अल वदेई यांनी सौदी अरेबियाचा संपूर्ण ऐतिहासिक प्रवास अनुभवला। त्यांच्या आयुष्यात पारंपरिक वाळवंटी जीवनापासून आधुनिक शहरांपर्यंतचा बदल त्यांनी जवळून पाहिला। श्रद्धा, साधी राहणी आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचे वैशिष्ट्य ठरले। त्यांच्या निधनाने सौदी अरेबियाने केवळ एक व्यक्ती नाही तर चालता बोलता इतिहास गमावला आहे। सौदी अरेबिया देशातील सर्वात वृद्ध नागरिक म्हणून ओळखले जाणारे नासेर बिन रादान अल रशीद अल वदेई यांचे 142व्या वर्षी निधन झाले। 1800च्या उत्तरार्धात जन्मलेले अल वदेई यांनी सौदी अरेबियाच्या स्थापनेपासून आधुनिकतेकडे झालेला प्रवास आपल्या डोळ्यांनी पाहिला। त्यांनी अनुभवलेले जग आणि आजचे सौदी अरेबिया यामध्ये प्रचंड फरक असल्याचे त्यांच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसून येते। अल वदेई यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्यांचा दिसून येतो। त्यांच्या पश्चात सुमारे 134 मुले आणि नातवंडे आहेत। त्यांनी 3 विवाह केले होते। त्यांची तिसरी पत्नी 110 वर्षापर्यंत जगली। त्या सुमारे 30 वर्षे त्यांच्या सहवासात होत्या। त्यांच्या मुलींपैकी एक अद्याप जिवंत आहे तर 3 मुलांपैकी 2 आजही हयात आहेत। त्यांच्या 6 मुलींमध्ये एकीने 90 वर्षांहून अधिक आयुष्य जगले। सौदी अरेबियातील प्रत्येक राजाच्या कारकिर्दीचा साक्षीदार होण्याचा मान अल वदेई यांना लाभला। किंग अब्दुलअझीज यांच्या काळापासून ते सध्याचे राजा किंग सलमान यांच्या नेतृत्वापर्यंतचा कालखंड त्यांनी अनुभवला। कच्च्या वाटांच्या रस्त्यांमध्ये रूपांतर, वीज, रुग्णालय, तेल संपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान हे सर्व बदल त्यांनी प्रत्यक्ष पाहिले। श्रद्धा आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे अल वदेई यांनी आयुष्यात 40हून अधिक वेळा हज यात्रा केल्याचे कुटुंबीय सांगतात। सध्या सवयी, पारंपरिक आहार आणि धार्मिक जीवनशैली हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचे गमक मानले जाते। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी धहरान अल जानोब येथे 7000हून अधिक लोक उपस्थित होते, तर नंतर त्यांना वडिलोपार्जित अल रशीद गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेनंतर सौदी सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा पूर आला असून अनेकांनी अल वदेई यांना विश्वास, सहनशक्ती आणि इतिहासाचे प्रतीक म्हणून गौरवले आहे। वेगाने बदलणाऱ्या देशात त्यांचे आयुष्य हे भूतकाळाची आठवण करून देणारे शांत पण मजबूत आधारस्तंभ ठरले आहे।